हनी ट्रॅप प्रकरणामध्ये 4 मंत्री अडकले आहेत असा दावाच खासदार संजय राऊतांनी केला। हनी ट्रॅपमधल्या 4 मंत्र्यांपैकी 2 मंत्री भाजपचे आहेत असा दावाही राऊतांनी केला। तर पेनड्राईव्ह शोधण्यासाठी आता पोलीस जंग पछाडत आहेत असं देखील राऊत यांनी म्हटलंय। प्रफुल्ल लोढाकडे असणाऱ्या पेनड्राईव्ह आणि सीडींचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचंही राऊतांनी म्हटलंय। संजय राऊतांकडून प्रफुल्ल लोढाचा गिरीश महाजनांसोबतचा एक फोटो देखील ट्विट करण्यात आला। लोढावरती कोणत्या केसेस दाखल झाल्या? हनी ट्रॅपच्याच आहेत ना हनी ट्रॅपच्या। कोणाबरोबर फोटो आहे? आणि याची सूत्र जामनेरमधून हल्लेली आहे। याची सूत्र जामनेर, जळगाव, नाशिक, मुंबई आणि दिल्ली, आणि ज्यांनी त्याला वापरलं ते हनी ट्रॅपमध्ये सापडले आहेत। स्वतः एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या या विषयावर अगदी पुराव्यासह। महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी जे वडेट्टीवार म्हणतात त्यांनी थोडीशी अल्प माहिती दिली। पूर्ण माहिती मी तुम्हाला देईन। 16 ते 17 आमदार, 4 खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले। उद्याचा सामनाचा अग्रलेख जरूर वाचा। हे जे वेश पालटून जात होते ते एकमेकाला सीडी प्रदान करायला जात होते। रात्री ही बघा तुमची सीडी। हे जे हुडी बिडी घालून जात होते ना आणि मरीन लाईनच्या पुलाखाली भेटत होते काळोखात, आणि मग खिशातून अशी सीडी काढून हे बघा तुमचे लोक, कळलं का? त्याच्यामुळे काही लोकांना दरदरून घाम फुटला आणि त्यांनी पटापट उड्या मारून 4थ्या दिवशी सुरतला रवाना झाले, नाही ते सीडी बाहेर येईल। त्यांच्या बाजूलाच हनी ट्रॅप बसले होते। हनी ट्रॅपवाले त्यांच्या आजूबाजूलाच होते हो। देवेंद्र फडणवीस हे किती खोटं बोलतात ते सगळ्यांना माहिती आहे। हनी ट्रॅपवाला त्यांच्या बाजूलाच आहे। हा काय, हा पहा, हनी ट्रॅपवाला टोळी त्यांच्या बाजूलाच आहे। हनी ट्रॅपचे सूत्रधार त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। मी सगळं पाहिलंय, मी आणि खडसेंनी सगळं पाहिलं।